समालोचक आज कॉमेंट्री करताना दिसतील. थँक्यू पुन्हा एकदा JPL कोर कमिटी टीमचं की आपल्या परिसरातील कॉमेंटेटर, यूट्यूब चॅनल, डीजे, तसेच मंडप डेकोरेटर, स्कोरर आणि इतर सर्व लाईट्समॅन या ठिकाणी आलेत. म्हात्रे ब्रदर्स म्हणजेच नवीनजी म्हात्रे, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. फ्लड लाईट्स त्यांच्याच आपण पाहतोय. व्हियाना सुपर किंगचा 12वा मेंबर अगोदरच आलाय, त्यांचा आभारी. आणि द ग्रेट मराठाचा देखील आला. बाहुबलीला बसवले खास करून द ग्रेट मराठा संघाने. प्रणय आहे त्यांचा बाहुबली आणि रुपेश, मला राकेश गोवारी आपण या 500 घेण्याकरता गदा घेऊनच आज फिरतायत. जय श्रीराम, सावकाश ठेवा. चला, टॉस का बॉस हॉटेल अक्षित को स्पॉन्सर आहेत म्हणून त्यांचा उल्लेख केलाय टॉस का बॉस मध्ये. आणि हे पाहू शकता हॉटेल अक्षित फॅमिली अँड रेस्टॉरंटला नक्कीच भेट द्या. टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करेन अक्षय भोईर की आपण राज सिंग इज किंग अँड द मॅन ऑफ द मॅच. मला वाटते मॅच देखील चालू होते तर जास्त प्रतिक्रिया नसतील. मॅन ऑफ द मॅच वेल डन राज आणि शुभेच्छा. जाऊया ऑनगोइंग मॅच कडे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू अक्षयजी साटम. प्रथम गणरायाला वंदन करून मी भावशनगाव समालोचक जुचंद्र आणि सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. आपण बघत आहात मित्रांनो जुचंद्र प्रीमियर लीग पर्व 5वं. सर्वांचं सहर्ष स्वागत. दरम्यान चालू असलेला सामना द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस आपण संघ पाहतोय तो म्हणजे व्हियाना सुपर किंग. या दरम्यान सामना चालू आहे. नंबर 1 चा गोलंदाज मार्कवर मिस्टर रोहित हा गोलंदाज पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकरकडे फलंदाज मिस्टर कैवल्य पाटील. दुसरा चेंडू पंजाच्या उजवीकडून. यावेळी मात्र ऑपस्टिकवर चेंडू हाताळला होता परंतु लेक्चर फाईन क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क झाला नाही. आलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी केली जात आहे. चांगलं गोलंदाजीचं प्रत्युत्तर आपल्याला बघायला मिळतं. धावसंख्या आहे ती म्हणजे 2 धावा. द ग्रेट मराठा यांच्या आपण बघतोय ओनर ते म्हणजे मोहन रवींद्र पाटील आणि त्याच्याप्रमाणे व्हियाना सुपर किंगचे संघ आपल्याला बघायला मिळतात. रोहन कुंजवेरे पाटील. यावेळेस मात्र ऑल स्टेप पंचांचा इशारा आलाय. दिस इज नो बॉल. दुसऱ्याचा प्रयत्न आलाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. पंचाचा इशारा आलाय मनोज परेड सरांचा. दिस इज नो बॉल म्हणजेच 2+1. 3 धावा आपल्याला बघायला मिळतात. या 2 धावांची 3 धावांची धावसंख्या पुढे जाते 5 या धावसंख्येवर. 5 धावा झालेत बिनबाद 5. रजनी क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. राकेश गोवारी आपलं 500 रुपये आपण घेऊन जायचं आहे. विरल नायर सर यांना विनंती करेन की आपण द्या हे 500 रुपये. जिग्नेश दादा म्हात्रे यांच्याकडून हे 500 रुपये जो षटकार ठोकला होता त्याकरता हे 500. पुन्हा एकदा षटकार येतोय. यावेळेस मात्र हवाई सफर कैवल्य पाटील याच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा वाढ स्ट्रोक्स. थँक्यू डीजे. तर काय जबरदस्त टेलिकास्ट TCP आणि GTCच्या माध्यमातून. अप्रतिम काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळलाय. अगदी मागे जाऊन चेंडूला मात्र एक्झिक्यूट केलं गेलंय. जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय. 6 धावेने धावसंख्या झपाट्याने पुढे सरकतीये 11 धावसंख्येवर. पुरेपूर समाचार घेतला जातोय गोलंदाज रोहित याचा. पुन्हा एकदा पंचाच्या उजवीकडून कैवल्य जाडी. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय जबरदस्त झेल पकडलाय.
फलंदाज बाद होतोय तो म्हणजे मिस्टर कैवल्य पाटील. तेजसच्या माध्यमातून झेल पकडलाय. फलंदाज पहिला बाद होतोय. थँक्यूडीचे तर आदरणीय सन्माननीय दयन मात्रे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील करूया सहर्ष सहर्ष असं स्वागत. JPL मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. नवीन बॅटर वन डाऊन मध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळतो मिस्टर भूपेश पाटील. एक आक्रमक रूप असलेला खेळाडू ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे, ॲबिलिटी आहे, असा एक नामचीन खेळाडू वन डाऊन मध्ये दाखल असताना पाहायला मिळतोय. भरपूर अपेक्षा आहेत आपल्या संघाकडनं देखील आणि त्याला मात्र पुढे डाळण्यात आलेला आहे. नेहमीच तो आपण बघतोय मोठमोठ्या संघाला मात्र रिप्रेझेंट करत असतो. यावेळेस पुन्हा एकदा रोहित. यावेळेस मात्र ऑप्स्टिकवर चेंडू हाताळला होता. काय चेंडू लाईनात लेंथ पाहायला मिळाली आहे आणि चांगल्या डॉटची चेंडू सांगता पाहायला मिळते आहे. खूप चांगला चेंडू म्हणावा लागेल. कुठल्या प्रकारे मारण्याचा इथे मात्र मनसुबा नव्हता. जणू काय प्रश्नच विचारला गेला होता. या प्रश्नाचं उत्तर आहे का तुझ्याकडे? तर बॅटरच्या माध्यमातून उत्तर आलंय की नाही. यावेळेस मात्र चेंडूला खेळायचा तो फाईन लेग क्षेत्रामध्ये परंतु मिक्स्ड स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 1 धाव संख्या पुढे जाते जाऊन पोहोचते. 1 गडी बाद 12 अशी स्थिती. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ प्रथम फलंदाजी करत असताना देऊया डीजेला फंदी आणि लगेच या मैदानाच्या कमाल डिझाईन. समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये काय घडामोडी घडल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण 1 धाव देखील बघितलं, त्याच्यानंतर डॉट चेंडू देखील बघितले, षटकार देखील बघितला, एक विकेट देखील येत असताना आपण पाहिलं गेलं. झेल काय अप्रतिम पकडला होता शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये तेजस पाटीलच्या माध्यमातून आणि चांगला झेल आणि खरं तर आयकॉन खेळाडू मात्र त्यांनी धाडलं होतं पॅव्हलियनच्या दिशेने. नंबर 2चा गोलंदाजी मार्कावर मिस्टर यश बंटी या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. नेहमीच तो आपण NM चॅम्पियन या संघाकडनं तो खेळत असतो, परंतु आज या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये वेहाना सुपर किंग मध्ये त्याची वर्णी लागली होत्या. पहिला चेंडू हाताळण्यासाठी तो सज्ज होतोय. पहिला चेंडू मात्र चेंडूला मात्र खेळलं गेलं, लेग कट केलं गेलंय. फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलं गेलंय आणि या धावा किती पळून पूर्ण केल्यात तर 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 3 या धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. ऑप्स्टिकवर चेंडू हाताळला होता आणि चांगला स्ट्रोक्स एक्झिक्यूट केला गेलाय, लेट कट केला गेलाय आणि चांगले धावा प्राप्त केल्यात. पहिला सामना आपण बघितला होता RK वर्सेस जय श्रीराम आणि या सामन्यामध्ये जय श्रीराम हा संघ 2 पॉइंट्स घेऊन थोडासा वर गेले आपल्याला बघायला मिळाला. यावेळी मात्र बॅकफुटला ना स्केअर कट केले गेलाय. चेंडू नाही थांबणार, चेंडू निघून जाईल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सावकाराकरिता.
टँक डीजे जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट चांगला स्ट्रोक्स एक्झिक्यूट केला बॅकफुटला येत असताना मात्र डीप पॉइंट मध्ये खेळला गेलाय. चांगला स्ट्रोक 4 धावा 4 धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. या 4 धावसंख्या पुढे जाते 19 धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत असताना पंचांच्या उजवीकडून यश. तर स्ट्रायकरकडे आपण बॅटर पाहतोय तो म्हणजे मिस्टर रोहित. दुसरं षटक चालू आहे पॉवर प्लेचं आणि यश याच्या हातामध्ये देण्यात आलंय. यावेळी मात्र जागा बनवली चेंडूला खेळला गेलाय फाईन लेग पट्ट्यापर्यंत. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलंय आणि तोपर्यंत किती धावा मिळाल्या तर 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावसंख्या पुढे जाते जाऊन पोचते ती म्हणजे 21च्या धाव घरामध्ये. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला होता. पुन्हा एकदा जागा बनवली स्वतः आणि फाईन लेग पट्ट्यामध्ये या 2 धावा पळून पूर्ण केल्यात. JPL सीझन 5 आपण पर्व 5 आपण बघतोय आणि धडकेदार सुरुवात होत असताना आपण बघितल्यात फ्लड लाईट्स मध्ये. पुन्हा एकदा आपण बघतोय 4थं पर्व आपण खऱ्या तर मात्र नागेश काका क्रीडांगणावर खेळलं होतं. परंतु 5व्या पर्वामध्ये आपण अजिंक्य स्पोर्टच्या मैदानावर ही स्पर्धा खेळवत असताना आपण बघू शकतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने एक चेंडूला मात्र नाही थांबणार चेंडू निघून जाईल फाईन लेग पट्ट्या बाहेर चौकाराकरिता. टँकडीचे तर धाव संख्या झाली आहे 25 धाव संख्या. काय जबरदस्त स्ट्रोक्स एक्झिक्यूट केला ऑफस्टवरचा चेंडू मात्र त्याला चेंडूला खेळला गेलाय फाईन लेग पट्ट्यामध्ये. माझ्या मनात असं मात्र निदर्शनात आले की कुणाल पाटील सारखा तुमच्याकडे गोलंदाज आहे ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे त्या गोलंदाजाला मात्र का विचार टाकला नाही हा माझ्या मनामध्ये मोठा प्रश्नचिन्ह उभा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बंटी चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. धावसंख्या ती म्हणजे 25 धावा. रोहित जातोय तो म्हणजे 11 धावसंख्येवर. 4 चेंडूचा त्याने सामना केलाय. भूपेश दुसऱ्या बाजूला 3 चेंडूचा सामना केलाय आणि तो 3 धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय फाईन लेग पट्ट्यामध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला बघायला मिळतात. टँकडीचे तर जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळतोय आणि या संघाचे खऱ्या तर मात्र आपल्याला होणार पाहायला मिळतात. द ग्रेट मराठा भावेश पुणेकर आणि मोहनदादा पाटील यांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि खुश असतील आणि का होईना चांगला प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. चांगले स्ट्रोक्स आतापर्यंत रोहितच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळला गेलाय. हर्ष मात्र आहेत तिकडे शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं चेंडूला स्टॉप केले गेले त्यांच्या मार्फत. परंतु एक धाव चिकी सिंगल या 1 धावसंख्या पुढे जाते जाऊन पोचते ती म्हणजे 30 या धावसंख्येवर. थँक यू डीजे. 2 षटक समाप्त झालाय. प्रति षटकामध्ये खऱ्या तर मात्र 15च्या फराफरीने आतापर्यंत चालतोय तो म्हणजे द ग्रेट मराठा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकांचा आपण सामना बघतोय. रोहित आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केलाय आणि 16 या संख्येत तो खेळतोय. त्याच्यानंतर भूपेश 3 चेंडूचा सामना केलाय आणि 3 धावसंख्या खेळतोय. तर मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलं आणि त्याचबरोबर मॅफित देखील गेला असेल की कशा प्रकारे तुम्हाला खेळायचे आहेत किती धावा सेट तुम्हाला करायचे आहेत. कवेल पाटील स्वतः गेले होते पाणी घेऊन. प्रोजेक्टर स्कोर आतापर्यंत आपल्याला दाखवतोय
75 पर्यंत जाऊ शकतोय. नंबर 3 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर हर्ष म्हात्रे. हर्ष म्हात्रे तो एक उभरता सितारा. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु प्रोपेटिंग स्ट्रोक्स म्हणता येणार नाहीये. थोडासा चेंडू मात्र उशिरा येतोय आणि त्यामुळे व्यवस्थित चेंडू कलेक्ट झाला नाहीये. एक ने धावसंख्या पुढे जाते 31 या धावसंख्येवर. लगेच कुणाल पाटील समजत असताना हर्ष म्हात्रे याला की कशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, कुठल्या लाईन लेनने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. या 4 स्ट्रोक्सला नक्कीच जर फाईन लेग पट्ट्यामध्ये जर खेळला असता तर 4 धावा नक्कीच मिळालू शकल्या असत्या, कारण शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर एक पॉइंट आहे, त्याच्यानंतर एक शॉर्ट थर्डमॅनला आपण शतरक्षक पाहू शकतोय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू हर्ष. यावेळेस मात्र जोरकस मात्र प्रयत्न 30 सर्कल मध्ये. इथे मात्र फॉरवर्ड पॉइंटला स्वतः तेजस पाटील यांच्याकडनं मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून एक झेल पकडला गेला होता, परंतु या वेळेला थोडीशी चुकी पाहायला मिळते. धावसंख्या 32 ने पाहू शकतो. यावेळेस मात्र थोडासा वाचण्याचा प्रयत्न झाला होता हर्ष मार्फत. वाईट यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला होता. धावसंख्या 33 धावसंख्या. यावेळेस भूपेश स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. यावेळेस मात्र फुल टफ डिलिव्हरी आहे. शतरक्षक चेंडूचा पाठला करतायत. फॉरवर्ड इथे मात्र चेंडू खेळला गेलाय. तोपर्यंत किती धावा, तर 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक होते, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीत. या 2 ने धावसंख्या पुढे सरकते 35 या धावसंख्येवर. दुसरा सामना चालू आहे. एका बाजूला द ग्रेट मराठा त्यांच्या अगेन्स्ट वेहाना सुपर किंग या दरम्यान सामना चालू आहे. पहिलाच सामना आपण बघितला होता आरके टायगर वर्सेस जय श्रीराम, आणि जय श्रीराम या संघाने अगदी साध्या सोप्या रीतीने मात्र हा सामना जिंकला होता. परंतु या दुसऱ्या मॅच मध्ये कशा प्रकारे सामना होणार आहे, एक रफ अँड टफ मॅच होईल यात काही शंका नाहीये, कारण दोन्ही संघ एक तुल्यवार संघ आहेत. भरपूर चांगले चांगले खेळाडू दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यश पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न. बॅटची एज यष्टीरक्षक कुणाल पाटील नाही करणार चुकी. धक्का क्रमांक दुसरा द ग्रेट मराठा या संघाला. भूपेश पाटील थँक्यू गाई, थँक्यू डीजे. बघा ऑपस्टिकचा चेंडू होता, मात्र त्याला मात्र फाईन लेग पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न अति काही संकटात नाही असं मात्र दृश्य आपल्याला बघायला मिळालं. भूपेश पाटीलच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय 4थ्या क्रमांकावर मिस्टर सागर पाटील. संकेत 11 चंद्रपाडा संघाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 5वा चेंडू सागर पाटील. यावेळेस मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळले गेले. शतरक्षक आहे, चेंडूला फील्ड करतील आणि तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते 37 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडू 1 धाव, त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर आपण बघितलं 2 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर 4था चेंडू आपण विकेट्स पाहिला आणि 5व्या चेंडूवर 2 धावा. शेवटचा चेंडू लास्ट गो. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ओळखू शकले नाही होते सागर पाटील आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 3 षटकात समाप्ती झालाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 37 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. ग्रेट मराठा संघ प्रथम फलंदाजी करत असताना देऊया डिझेल फंदी आणि लगेच या मैदानाच्या कमाल डिझाईन.
थँक कौतुक करावं लागेल ते म्हणजे हर्ष मात्रे याचं. पहिल्या चेंडूवर 2 धावा. टायमर नक्कीच लक्ष असू द्या, टायमर कडे लक्ष असू द्या. थोडंफार फास्ट खेळायचं आहे, जास्त वेळ जाणार नाही याकडे लक्ष असू द्या. खरं तर मात्र आपण बघितलं यश याने मात्र तिसऱ्या षटकामध्ये इम्प्रेस केलंय, कारण त्याने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. एक गडी त्याने बाद केला, जिथे मात्र धावसंख्या प्रति षटकामध्ये 15ची होती. त्या षटकामध्ये कुठे ना कुठे अंकुश लावलाय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर कुणाल पाटील या संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. कुणाल पाटील येतोय. पहिला चेंडू यावेळेस काय शॉट्स केला गेलाय, परंतु चांगलाच झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद झालाय. मिस्टर रोहित हा फलंदाज बाद झालाय. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला होता, तर कौतुक करावं लागेल. थँक तर नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या इनिंग नंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आग्री बॉईज आणि छत्रपती लायन्स ग्रुप या दरम्यान सामना आपल्याला बघायला मिळेल. तर नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होते मिस्टर अमित दुधनाथ. छोटा पॅक बडा धमाका मैदानाच्या आत दाखल होतोय. तर कुणाल येतोय. पहिल्या चेंडूवर ज्याने विकेट्स घेतली आहे, ट्रम्प कार्ड या संघाचा एक जबरदस्त स्टार खेळाडू या संघाचा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं बद्दल आहे. आणि मी कौतुक करेन ते म्हणजे वेहाना सुपर किंग या संघाच्या होनरचं. कारण मात्र आपण बघतोय बॅक टू बॅक आपण बघतोय आयकॉन म्हणून कुणाल पाटील यांना मात्र त्यांनी ठेवलं गेलंय. कौतुक असेल रोहन कुंजबिहारी पाटील साहेबांचं. पुन्हा एकदा गोलंदाज डावखुऱ्यात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना मिस्टर कुणाल पाटील. अमित पाटील यावेळेस मात्र बॅटची एज घेतली असावी की काय. एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एक ने धावसंख्या पुढे जातीये 38 धावसंख्येवर. पहिला चेंडू आपण बघितला विकेट्स, त्याच्यानंतर मात्र एक धाव. डावखुरा आता हाताचा गोलंदाज नक्कीच आपण बघू शकतोय. कुणाल पाटील उजवा आणि रायटी असल्या कारणाने मात्र क्षेत्रक्षण मध्ये व्यूहरचना केली होती. शॉट फाईन लेग, त्याच्यानंतर एक शॉट गलीमध्ये क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. एक शॉट फाईन लेगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटमध्ये चेंडूला खेळला गेलाय. ऑप्स्टिकवर चेंडू होता, त्याला मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. या 2 ने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोचते ती म्हणजे 40 या धावसंख्येवर. चौथा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी कुणाल डावखुराताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र बुंद्यात टाकला होता चेंडू, ब्लॉक मध्ये चेंडू होता. अगदी गोलंदाजाने मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि काय चेंडू हाताळला गेलाय. डॉटच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. या स्पर्धेकरता अविनाश गावकर लहूदादा यांच्याकडून रोख रक्कम 5555चं आर्थिक सहकार्य लाभले. एकदा जोरदार टाळ्या अविनाश गावकर लहूदादा, थँक्यू व्हेरी मच. आपला आभारी आहोत. 5555 रुपयाचं देणगी त्यांच्याकडून आले. थँक्यू. सर्व देणगीदात्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर या चेंडूवर आल्या 2 धावा, 2 ने धावसंख्या पुढे जातीये 42 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस मात्र आपटला होता आणि तितक्याच चांगल्या रीतीने चेंडूला खेळला गेलाय. चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर. सावकारा करता 1 बाउन्स.
टँकडीचे पुन्हा एकदा आल्या सर्व पाहुण्याचं तसेच खेळाडूंचं JPL मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीपाठी येते मित्रांनो. एका बाजूला आग्री बॉईज आणि त्यांच्या अगेन्स्ट छत्रपती लायन्स ग्रुप या दरम्यान सामना होईल. दोन्ही संघाचे कर्णधार यावर संपाच्या आत तुम्हाला यायचं आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 46 धावसंख्या. शेवटचं षटक या ठिकाणी व्यासपीठावर दयानंदजी म्हात्रे साहेब आहेत. वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस तुमच्या हस्ते होणार आहे. दयानंद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. वेलकम गौरव दादा, आपला हार्दिक स्वागत आहे. या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हा. गौरवजी म्हात्रे. तर रोहित येतोय गोलंदाजी मार्कवर. आता मात्र प्रोजेक्ट स्कोर जो आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे 58चा बघायला मिळतोय. मग या षटकामध्ये किती धावा येतील? धावसंख्या 46 आहे. ओ या वेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू मात्र स्टोक्स पाहायला मिळतो. शतरक्षक आहेत. इथे मात्र काय घडलंय? झेल सुटला गेलाय आणि जीवनदान दिलं गेलंय अमित दुधनार सारख्या फलंदाजाला. 2 ने धावसंख्या पुढे जातीये, जाऊन पोहोचते ती म्हणजे 48 धावसंख्या. भरपूर वर आपल्याला चेंडू बघायला मिळत होता. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे चेंडू खेळला होता. ओ यावेळेस मध्ये स्विच इट, काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. टँकडीचे 4 ने धावसंख्या पुढे जातीये. 52 धावसंख्या. काय जबरदस्त स्ट्रोक्स बघितलं होतं. शॉट पॉइंट मात्र वर आहे आणि त्याच दिशेने चेंडूला खेळलं गेलंय. ओ यावेळी मात्र फाईन लेग पट्ट्यामध्ये चेंडूला खेळलं गेलंय. कुणीच क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जात होईल सीमा पार. चौकार. टँकडीचे धावसंख्या आपण पाहू शकतोय तर म्हणजे 56 धावसंख्या. 2 चेंडू मध्ये 2 चौकार पाहायला मिळतात. हॅट्रिक साधली जाईल का चौकाराची हे देखील पाहणं गरजेचं असेल. या ठिकाणी अझहर मस्ते साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं करूया हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेला आणि द ग्रेट मराठा संघाला ते शुभेच्छा देतात. वेलकम अझहर मस्ते साहेब, आपला हार्दिक स्वागत. चौथा चेंडू हाताळण्यासाठी रोहित. अमित साडी. ओ यावेळी मात्र स्विच इट करण्यासाठी गेले परंतु यष्ट्या उद्भवत होत आहेत. फलंदाज बाद होतोय. फाईन डिस्ट्रॉय केला गेलाय. थँक्यू. या ठिकाणी शुभागमन झालंय अक्षित हॉटेलचे सर्व अक्षित हॉटेलचे प्रोप्रायटर उद्योजक चंद्रपडा वाकीपाडा निलेशजी चव्हाण साहेबांचा आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत, को स्पॉन्सर म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. वेलकम निलेश दादा चव्हाण, आपला हार्दिक स्वागत आहे. आमच्या मुख्य मंचावरती येण्याची आपण कृपा करावी. तसेच गौरवजी म्हात्रे यांना देखील विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती आपण देखील येऊन विराजमान व्हायचे. हॉटेल अक्षितचे सर्व आणि या स्पर्धेचे को स्पॉन्सर टायटल स्पॉन्सर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते आदरणीय सन्माननीय निलेशजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम अँड वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर निलेशजी चव्हाण, हॉटेल अक्षितचे प्रोप्रायटर. थँक्यू. धावसंख्या आहे ते म्हणजे 56 धावसंख्या. गडी बाद झाले ते म्हणजे 4 गडी बाद झालेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये नक्कीच 10 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. नवीन बॅटर रुपेश मोरे, एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. नेहमीच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाकडे ते खेळत असतात. ओ यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळायचा प्रयत्न झालाय. ऑप्टिकवर चेंडू होता परंतु आडव्या बॅटने चेंडू खेळायचा प्रयत्न झालाय परंतु बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. आता मात्र धावा कशा प्रकारे देखील येऊयात, बाईकच्या येऊ द्यात किंवा मग धावून येऊ द्यात,
धाव येणं महत्वाचं आहे. या 1 धावसंख्या पुढे जाते, या जाऊन पोचते ते म्हणजे 57 धावसंख्येवर. 57 धावा शेवटचा चेंडू या इनिंग मधला आपल्याला बघायला मिळेल. ओ यावेळेस मात्र कमबॅक केलंय असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची संधी, परंतु इथे मात्र संधी हुकली गेली आहे आणि लेग बायच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल. 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट असेल. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय टॉच केला जाईल. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत तो म्हणजे आग्री बॉईज आणि त्यांच्या अगेन छत्रपती लायन्स ग्रुप. या दरम्यान आपण सामना पाहणार आहोत. नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघ लगेचच यायचं आहे. आणि मी विनंती करेन दयानंद म्हात्रे साहेबांना, क्रिकेट प्रेमी उद्योजक जुचंद्र, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. छत्रपती लायन्स ग्रुपचा कर्णधार वेळेच्या आधी म्हणजे 1 ओव्हरच्या आतमध्ये आलाय. वेलकम रवी वाघमारे. तर आग्री बॉईज मला वाटते दिवेश पाटील असेल कॅप्टन. त्वरित या लगेच. चला आग्री बॉईज टीम लगेच या आपण टॉसला. दयानंद म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. होणारा मॅच 5 ओव्हरचा आहे आणि रूल्स तुम्हाला माहिती आहे. दिवेश लवकर या ना आपण. पुन्हा एकदा ते रूल्स माहिती आहेत सर्वांना, तरी सुद्धा सांगतो. पहिले 3 गोलंदाज फ्रेश आणि चौथ्या किंवा 5व्या ओव्हरमध्ये तुम्ही सेकंड बॉलर वापरू शकता. आग्री बॉईज टीमचा कॅप्टन आलेला आहे. दयानंदजी म्हात्रे साहेबांना विनंती केली की आपण टॉस करायचा आहे. चला टॉस आता JPL आणि एका साईडला जुचंद्र प्रीमियर लीग 2026. JPL आणि जुचंद्र प्रीमियर लीग असा टॉस बनवलाय. अर्थ एकच आहे, एक शॉर्ट फॉर्म एक फुल फॉर्म. दयानंद म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते जुचंद्र प्रीमियर लीग आणि जुचंद्र प्रीमियर लीग आलाय. थँक्यू दयानंद म्हात्रे साहेब. आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन असं नसतं व्हायचंय. लवकर आला कॅप्टन आणि लवकरच टॉस बोलला, टॉस जिंकला. रवी डिसिजन काय आहे? आम्ही पहिला फिल्डिंग करू. फिल्डिंग करायचंय. 5 ओव्हरचा मॅच. काय गेम प्लॅनिंग आहे? ग्राउंडमध्ये उतरल्यावर गेम प्लॅनिंग करू आम्ही. एकंदरीत समोर दिवेश आहे आणि चांगली टीम आहे, माहिती आहे त्या टीमचा खेळ, तर कितपत रोखण्याचा इरादा आहे? कमीत कमी मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय JPLचं 5वं पर्व, शानदार आयोजन नियोजन, या नियोजनाविषयी काय म्हणाल? आपलं आयोजन खूप चांगलं असते. एकंदरीत दिवेश टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असती. पण आता बॅटिंग करायचं. एक मनामध्ये काय टार्गेट असेल की इतक्या धावसंख्येपर्यंत पोहोचायला हवे 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत बॅटर कोणते 2 ते 3 बॅटर आहेत ज्याची नावं तुम्ही कळवू शकता? तेजस आहे, रवी आहे, मी आहे आणि सर्व आमचे खेळाडू चांगलेच आहेत. सगळे 100% देतील याची गॅरंटी आहे. आग्री बॉईज संघ मागील वर्षी देखील चांगल्या फॉर्म मध्ये होता. तुमच्या ओनर विषयी 2 शब्द. आणि ओनर तर खूपच चांगले आहेत. कसलं जर डिसिजन घ्या काही बोलत नाही, त्यामुळे खूप सपोर्ट असतो. JPL सीझन 5 जबरदस्त आयोजन, अंडर फ्लड लाईट्स, या आयोजनाविषयी 2 शब्द. आणि पुन्हा पुन्हा JPL होत राहावी का, हा देखील प्रश्न. आयोजन नियोजन तर खूपच सुंदर असते, नेहमी होत राहावी आणि जे नवीन नवीन प्लेअर घडतात त्यांना पण संधी मिळेल. नक्कीच चांगल्या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या. तर छत्रपती लायन्स ग्रुपने टॉस जिंकलाय. वॉन्ट टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. होणारा मॅच 5 ओव्हरचा. जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, आवाज ऐकूया संदीप जे गावण सरांचा. थँक्यू JTC आणि TCP लाईव्ह. पण केक कटिंग करणार आहोत. आज कॅमेरामॅन हरीश यांचा वाढदिवस आहे आणि हरीश यांचा वाढदिवस. हरीश आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. JTC आणि TCP या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून त्यांचा केक कटिंग केला जाईल आणि त्या दोन्ही चॅनलवरती ते कॅमेरा वर्क करत असतात. तर हरीश आपण यायचंय. हरीश आगिवले यांचा आज वाढदिवस आहे आणि डीजेला विनंती करेन की आपण बर्थडे सॉन्ग लावायचं. इथे TCP चे ओनर आहेत, JTC चे ओनर आहेत, या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत आणि सर्व आमचे मान्यवर आहेत. 1 मिनिट फिल्डिंग लावायची आहे आणि त्यानंतर प्ले सॉन्ग, बर्थडे सॉन्ग. हरीश यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा. प्ले सॉन्ग.
हॅपी बर्थडे हरेश. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा असेल हरेश यांना. हरेश आगिवले टीसीपी जेटीसी लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होतोय, परंतु बहुमूल्य रोल अदा करणारे कॅमेरामॅन हरेश आगिवले यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हरेश. जीवनातील जी काही स्वप्न तुम्ही जीवनात पाहिलेत ते तुमचे पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आमचं लक्ष आता थेट केंद्रित होतोय मॅचच्या दिशेने. जिंकण्याकरता टार्गेट आहे 59 या धावसंख्येचं. 2 बॅटर उतरलेत. यश 8:57 ह्या मॅचला सुरुवात झाली, म्हणजेच या इनिंगला सुरुवात झाली. व्हॉट स्मॅश. यश पहिल्या चेंडूवर आक्रमक भूमिकेमध्ये येत आहेत. इनक्रेडिबल, अविश्वसनीय फटका त्यांनी खेचलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि JPL चौकारी येतोय. पुन्हा आत वळणारा बॉल होता. आता शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. धोका झाला असता. फिल्डिंग चांगली झाली, थ्रो चुकीचा आणि त्यामुळेच एक धाव सुरक्षित पूर्ण केली या दोन्ही बॅटरने. धाव संख्या 1 पुढे जाते. धाबा झाल्या आहेत त्या 5 धाबा. यश आणि मितेश हे 2 बॅटर तुम्हाला बघायला मिळत आहेत. विहाना सुपर किंग्स या टीमचे संघ मालक म्हणून महत्वाचा रोल आदरणीय सन्माननीय रोहन कुंजबे हरे पाटील साहेबांचा राहिलाय. तर दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा परिवाराचे संघ मालक म्हणून बहुन रवींद्र पाटील भाई आणि त्याचबरोबर भावेश पुणेकर हे 2 संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे आपण बघितलं स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाच्या दिशेने हा चेंडू खेळताना बॅटर मितेश भोईर. चेंडू टाकून झाले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. टार्गेट आहे 59 या धावसंख्येचं. हाफ ट्रॅकर उडवलंय चेंडूला डीप मिडविकेट पट्ट्या बाहेर सीमा रेषेपार. 6 धावा. JPL सिक्सर. धावसंख्या धावपळकर झाली आहे ती 11 धाबा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धाबा. चार चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धाबा. रिक्वायर रन रेट सुद्धा तितकाच होता आणि पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी प्रत्युत्तर चांगलं दिलं विहाना सुपर किंग्स टीमने आणि त्या बॅटरनीही चांगली सुरुवात केला. याआधी स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला फटका पाहायला मिळाला यश बंटीचा आणि त्याच्यानंतर एखादा अकुटप्याचा चेंडू तो थोडासा उसळी घेणारा चेंडू होता आणि त्या चेंडूवर तुटून पडताना बॅटर मितेश भोईर पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फुलताना दिसली. धावसंख्या झाली आहे ती 11 धाबा. कारण नेहमीच तुम्हाला आक्रमक व्हायचं असेल ना तर सुरुवातीला महत्वपूर्ण गोलंदाजा विरुद्ध तुम्हाला चांगली कळी करावी लागते. ओहो कळबट्यापादा चेंडू त्रिफा उद्ध्वस्त. इथे जेव्हा चालत नसतायत कुठलीच शस्त्र आणि अस्त्र तेव्हा चालतंय ब्रह्मास्त्र. विकेट डाऊन गॉन.
थँक्यू. 8:57 या षटकाला सुरुवात झाली. वेळेबद्दल प्रत्येकाने सहकार्य करा. तुम्हाला 4 षटकांकरता 20 मिनिटांचा अवधी दिलाय. त्यापेक्षाही जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर मग 5व्या षटकामध्ये एक काढू तर टी आड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. मागचा जो चेंडू आपण बघितला त्या चेंडूला उत्तरच नव्हतं बॅटरकडे. कृपा उद्ध्वस्त केला होता मितेश भोईरचा आणि अशा स्थितीमध्ये आता डाव सावरण्याचं काम करावं लागेल. हे लक्षात घेता कुणाल पाटील या बॅटरला क्रमांक 3 वर धाडलं गेलंय. संघनायक आहे म्हटलं होतं की समोरच्या टीमला 40 ते 45 पर्यंत रोखू. चांगला प्रतिकार दिसला पहिल्या इनिंग मध्ये. आता टार्गेट आहे 59चं आणि धाबा झाल्यात 11. हाफ ट्रॅकर चेंडू होता, तो मिळणारा चेंडू होता. हलक्या हाताने दिशा दिली सुपर कव्हर क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली आणि व्हॉट हॅपन सर? नो बॉल. नो बॉल. बघूया हा 9 चेंडू तर आलाय. धावसंख्या धावफलकावर 13. 1+1 2 धाव मिळतील. नो बॉलचा इशारा. चांगली माहिती पंच आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि आता फ्री हिट असेल. मनोज परेड नुकताच सांगली येथे जाऊन सुद्धा चांगलं काम पंच म्हणून त्यांनी पार पडलंय. फ्री हिट होता. फ्री हिट आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तैनात होतोय. फ्री हिटचा फायदा बॅटरने उचलला आणि पाहता पाहता 2 धावा पळून पूर्ण केल्यात. धावसंख्या पहिलं षटक संपल्यानंतर लागली आहे ती 15 धावा. जशी सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये झाली होती ना तशीच सुरुवात आता दुसऱ्या इनिंग मध्ये प्रत्युत्तरा दाखल विहाना सुपर किंग्सने केलंय. 1 गडी बाद. धावसंख्या 15. 24 बॉल शिल्लक आहेत. मॅच कंपॅरिझन जर आपण बघितली तर द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा धावपळक 1 गडी बाद 12 होता. प्रत्युत्तरा दाखल विहाना सुपर किंग्स 15/1. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चे करता कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. 24 मध्ये पाहिजेत 44. पहिलं षटक फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने गेलं. प्रमुख हत्यार उद्ध्वस्त केलं. पहिल्या षटकात 15 धावा पूर्ण केल्या आणि आता 24 मध्ये 11च्या सरासरीने 44 धावांची गरज आहे. समोरच्या इनकडून रुपेश मोरे. मला आठवतंय एक पर्व JPLचं या काढून सुद्धा गाजवलंय. इमर्जिंग प्लेअर म्हणून सुद्धा त्याची वर्णी लागली होती. चांगला परफॉर्मन्स दिला होता. विकेट टेकर गोलंदाज आहे. आता ह्या पर्वात सुद्धा तो काय करतोय बघूया. ओहो चांगला बॉल. चांगला बॉल. कृती बघितली होती बॅटरची. मोठा फटका खेळायचा होता बॅटरला. 1 धाव मिळाली. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय त्यामुळे पंचांचा काही इशारा आला नाही. या एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. 16 बॅटच्या मदतीनं धाव आलंय. 3 मध्ये 7 धावसंख्येवर खेळतायत यश बंटी, यश शिगम आणि कुणाल पाटील हे संघनायक आहेत. कुणाल पाटील संघनायक आहेत. वरिष्ठ खेळाडू आहेत. विशेष म्हणजे क्रिकेट मधील ज्ञानाची शिदोरी जी हवी असते ती कुणाल पाटील याच्याकडे आहे. रिव्हर्सचा फटका. चेंडूला पाठवून दिलं डीप गली रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा करतायत पाठलाग. चेंडू काय थांबत नाही. 1 नाही 2 नाही 3 नाही. धावा मिळतील 4. JPL चौकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावर पोहोचली ते 20 वर.
आज अनेक क्रिकेटपटू घडतायत या परिसरामध्ये आणि याचं कारण JPL सुद्धा आहे. JPL मुळे फायदा सुद्धा झालाय. हाफ ट्रॅकर वरून कायचा होता इथे ट्रॅप रचलं होतं आणि ट्रॅप मध्ये अडकवलं गेलं बॅटर यश बंटीला. गॉन. थँक्यू. पटरीवर जशी ट्रेन धावते तसे संघाच्या मदतीला आलेत नंदकुमार रावते. थोडेसे धावलेत, अचूक झेल टिपलाय आणि अडथळा दूर केलाय. 2 गडी बाद, धावसंख्या 20. लढावा लागेल विहाना सुपर किंग्स टीमला. 59 धावसंख्येचा टार्गेट आहे. रिक्वायर रन रेट वाढत चाललंय. करंट रन रेट 13.33 आहे. रिक्वायर रन रेट 11.14 आहे. 20 धाबा, 2 गडी बाद. अजूनही DRS पण DRS तुम्हाला वेळेचं बंधन आहे, त्या वेळेमध्येच तुम्हाला DRS ची मागणी असायला पाहिजे. व्हॉट हॅपन. फेअर डिसिजन करण्याकरता अलाउ करा. मनीष मात्रे सांगतायत. येस, नो डाऊट सपोर्ट करतायत. प्रत्येक टीमने इथे सपोर्ट केलाय आणि विकेट गेल्यानंतर 2 गडी बाद 20. अजूनही जिंकण्याकरता 39 धाबांची गरज आहे. 20 धाबा, 2 गडी बाद. आपला हा असा परिसर आहे. चांगले कलाकार, गुणवंत कलाकार, क्रिकेटपटू, महिला क्रिकेटर ह्या सुद्धा पुढे आल्यात. आज बघा ना, आजच्याच दिवसात वेस्ट झोन नो बॅटर इन. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिलीप. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या धावफळकावर 1 ने पुढे गेली आणि धाबा झालं 2 गडी बाद 21. विथिन सेकंड तुम्ही DRS ची मागणी करा. जर असं असेल तर जास्त वेळ त्याकरता घेऊ नका. धावसंख्या धावफळकावर 21, 2 गडी बाद. बघूया काय घडलंय आता. वाईड लाईनच्या आतून हा चेंडू वळतोय रुपेश मोरेचा. धावसंख्या धावफळकावर आहे ती 21 धाबा, 2 गडी बाद. चांगलं क्रिकेट आतापर्यंत या मैदानावर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं होतं. या दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघतोय प्रतिकार करतायत. पण आता कॉन्सन्ट्रेशन आणि कंट्रोल. गोलंदाजी तर व्हायला पाहिजे, फलंदाजी सुद्धा व्हायला पाहिजे. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन करायचं होतं. व्हाईट बॉल. चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल, परंतु आता गायडन्स करतायत. यष्टीरक्षकाची भूमिका मी नेहमीच म्हणत असतो की 80% रोल हा यष्टीरक्षकाचा चांगलाच असायला पाहिजे. आणि क्रिकेटमध्ये जबाबदारी असते 80% पर्यंत जबाबदारी यष्टीरक्षकाची. धावसंख्या 2 गडी बाद 22. अजूनही 37 धावांची गरज आहे. 20 चेंडू जिंकण्याकरता 37 पाहिजेत.
द ग्रेट मराठा जुचंद्र संघाविरुद्ध विहाना सुपर किंग्स टीमला हा डॉट बॉल. पुन्हा आता दबाव दडपण वाढवलं गेलं या षटकामध्ये. 19 बॉल मध्ये 37 पाहिजे. आजच्या दिवसामध्ये उन्नती पाटीलने 37 चेंडूंमध्ये 38 धावा बनवल्या. 6 षटकात 1 निर्धाव 26 धावा देत 2 गडी बाद केले. सौराष्ट्र विरुद्ध तिला मॅन ऑफ द मॅच म्हणजेच वुमन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. ओहो, फाईट लाईनच्या बाहेर निघणारा बॉल. पुन्हा नियंत्रण गमावले गोलंदाजाने. थोडासा JPLचा काहीतरी दबाव आहे, अन्यथा नेहमीच चांगलं काम राहिलं गोलंदाज रुपेश मोरेचं. या दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल. व्हाईट बॉल, ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर काढायचं होतं आणि इथे आणखीन एक वाईट चेंडू टाकला गेला. ह्या षटकाचा जर आपण विचार केला तर 3 चेंडू वाईट टाकलेत. धावसंख्या 2 गडी बाद 24, टार्गेट आहे 59चं. हे तुम्ही बघू शकतायत, रिप्ले दाखवलं गेलं. प्रत्येक चेंडूचा रिप्ले TCP आणि ZTC लाईव्ह द्वारे दाखवलं गेलं. हा त्या आधीचा बॉल. याच व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये हे सर्व काही चुका. पुन्हा इथे आता नियंत्रण नव्हतं, वेळ सुद्धा इथे जास्त खर्च होतोय. 8:57 या मॅचचा दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू पडलाय. ओ, आता उसळी घेणारा बॉल होता. हुक करण्याचा इरादा, जेल ड्रॉप, सहज सोपा जेल सोडला गेला. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच. जेल सुटल्यानंतर सुद्धा शिरअप केलं जातं. विशेष म्हणजे आता 2 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 25 धावा, 25 for 2. 2 गडी बाद 25, 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 34 धावांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 34 धावा. थँक्यू. JTC आणि TCP या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. घर बसल्या या JPLचा आनंद तुम्ही घेऊ शकतायत. घरापेक्षाही मैदानाच्या दिशेने जर आलं तर खूप वातावरण या ठिकाणचं चांगलं आहे. चांगला क्राऊड बघायला मिळतोय. या स्पर्धेला पाहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, प्रेक्षकांची गर्दी अफाट आहे आणि म्हणूनच इथे एन्जॉय करतायत हे प्रेक्षक राजे. पुढचा बॉलर स्विंग अँड मिस, अमित दूधनाथ, अमित यादव. अतिशय चांगला चपळ आणि वेगवान गोलंदाज आहे. जसं पाहिलं होतं आपण या खेळाडूला चांगला परफॉर्मन्स कोसमाई चषकामध्ये त्याचा राहिला होता. गोलंदाजीमध्ये विशेष प्रभाव पाडला होता या खेळाडूने. यंदाच्या 2026 मध्ये चाललेल्या त्या स्पर्धेत धावसंख्या धावपळ करा 25/2, 17 मध्ये 34 पाहिजे. लढावा लागेल बॅटरला. लोअर फुल टॉस बॉल, गॅप शोधलाय. चेंडू वेगाने पुढे प्रस्थान करतोय. 3 बाउन्स. क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करतायत. थ्रो येण्याआधी आता पळून पूर्ण केलेत 2 धाबा आणि धाबा झाल्यात 2 गडी बाद 27. 16 चेंडू मध्ये पाहिजेत 32. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघतायत निलेश म्हात्रे. क्रिकेटपटू आहेत, चांगले समाज कार्यकर्ते आहेत, चांगलं काम करतायत. खेळाडूंना गायडन्स सुद्धा त्यांचं राहिलंय आणि त्याने यष्टींच्या पाठीमागे. लेफ्ट आर्मचा मारा, स्लॉक केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज अमित याला विकेट मिळाली. विकेटचं पतन. JPL विकेट डाऊन.
थँक्यू. कुशांत पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. चर्चा आपण करूया. व्हॉट हॅपन, झेल टिपल्यानंतर जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास थोडासा पडताना दिसतोय प्रत्युत्तर देणाऱ्या विहाना सुपर किंग्स टीमचा. एकूण धावसंख्या धावपळकर आहे. स्कोरबोर्ड 27 वर 3. दबाव दडपण वाढत चाललंय. रिक्वायर रन रेट वाढत चाललंय. 12.80 झालंय आणि थोडस डगआउट्स मध्ये हालचाली ह्या वाढताना दिसत आहेत विहाना सुपर किंग्सच्या. परंतु त्यांच्याकडे एक मी पाहिली मागच्या वर्षी अद्भुत शक्ती. प्रत्येक खेळाडू 100% योगदान देताना दिसलं त्यांच्या टीमकडून. आता सुद्धा तीच अद्भुत शक्ती त्यांना वापरावी लागेल. नवीन बॅटर शैलू सरळ बॅटने खोळवटा पात्या चेंडूला खोदून काढलाय. मिड ऑफ मध्ये शतरक्षक आहेत गणेश साटम. प्रसिद्ध समालोचक अक्षय साटम यांचे हे बंधू आणि चांगली फिल्डिंग करत आहेत. आउटफील्ड मधील एक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा आहेत त्या 3 गडी बाद 28. 14 चेंडूंमध्ये 31 धाबेची आवश्यकता. द ग्रेट मराठा संघाविरुद्ध हा लढा जिंकायचा असेल तर मोठे फटके सुद्धा यायला पाहिजेत. बघूया काय रणनीती असेल. डावपेच प्रत्येक टीमचे अनेक असतात आणि त्यांचे डावपेच ते वापरत असतात. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतायत. ऑफ ट्रॅकर हुक केलंय. गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक. चौकारणीशी भागवली संघाच्या धाव संख्येची भूक. केलं हुक, भागवली भूक. JPL चौकार. आठ 57 या मॅचला सुरुवात झाली होती. ओहो, काय घडलंय काय बिघडलंय बघूया. मनोज परेड पाहत राहिलेत. एक धाव तर मिळतोय परंतु DRS ची मागणी केलं. DRS थोडीशी शंका निर्माण झालं. पाहूया चौकारानंतर आता द ग्रेट मराठा जुचंद्र यांचा जो डगआउट्स आहे डाव्या बाजूला तिथे हालचाली वाढल्यात. अतिशय चांगली सजावट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दॅट्स अ व्हाईट बॉल. 1+1 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या त्या 34 धाबा. 13 चेंडूंमध्ये 25 धाबांची गरज आहे. 13 मध्ये पाहिजेत 25 म्हणजे अगदी योग्य पद्धतीने आता पाठलाग चाललाय विहाना सुपर किंग्स टीमचा. रोखण्याकरता काय तयारी असेल द ग्रेट मराठा जुचंद्र टीमची. दोन्ही टीम चांगला खेळ करतायत, लढतायत. 100% योगदान द्यावं लागेल प्रत्येक खेळाडूला. लेट आमचा मारा. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. थ्रो करण्याआधी 2 धाबा सहजतेने होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 36 धाबा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 36. इक्वेशन आणि सिच्युएशन तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय JTCTCP लाईव्ह द्वारे. 12 मध्ये पाहिजेत 23. 12 चेंडू 23 ची आवश्यकता. 12 मध्ये 23 होतील की नाही शंका निर्माण झालंय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
थँक्यू. 3 षटकांकरता जास्त वेळ खर्च झालाय, त्यामुळेच इथे आपण बघूया या चौथ्या षटकामध्ये काय घडेल. 4 षटकांकरता तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिलाय. त्यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही घालवलात तर मग एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल 5व्या षटकात. हो, ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. एशन टेकन. विकेटचं पतन झालंय. बिग ब्लो. मोठी सफलता मिळवून दिली. जो खेळाडू धोकादायक होऊ शकतोय त्या खेळाडूला परतीच्या प्रवासाला पाठवलंय. गॉन. ऑफ कटर चेंडू बघायला मिळाला. वेग अगदी योग्य होता. नियंत्रण तितकंच अचूक बघायला मिळालं. गोलंदाज कैवल्य पाटीलचं पहिल्या षटकामध्ये 15 धाबा खर्च केल्या होत्या आणि ह्या षटकात सुरुवात चांगली करतायत. धावसंख्या 4 गडी बाद 36 धाबा. कैवल्य पाटील बघितलं आपण तर 1.1 बॉल त्याने आतापर्यंत टाकलेत. हे तुमचं कैवल्य याचा स्पेल बघू शकतायत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 15 धाबा खर्च केल्यात. 2 विकेट्स आणि 3 डॉट्स बघायला मिळत आहेत. 12.86चा इकॉनॉमी राहिलाय. कैवल्य करता पारितोषिक आहे. इन दी एअर. हो, लगातारच्या 2 बॉलवर 2 सफलता आणि विकेट हॅट्रिक जर साधली तर आदरणीय जीवन डिसोजा हॉटेल मायग्रेट चे मालक जीवन डिसोजा यांच्याकडून 2000 रुपये मिळतील या गोलंदाजाला. आणखीन एक धक्का दिलाय रोहित शर्मा 0वर आउट. बॅटिंग करणारी टीम बॅटर लवकरात लवकर पाठवा ना प्लीज. बॅटर बाद झाल्यानंतर तुमचा नवीन बॅटर खेळण्याकरता तयार राहिला पाहिजे. त्याकरता सुद्धा नियमावली आहे. त्यामुळे वेळ जास्त खर्च करू नका. पंच सुद्धा इशारा करतायत. ललित भोईर, मनोज परेड आणि त्याचबरोबर पंच म्हणून विरल नायर सरांना आपण पाहिलं. नवीन बॅटर खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये गेले तेजस पिंटू विकेट हॅट्रिकवर आहेत. कैवल्य पाटील विकेट हॅट्रिक जर साधली तर जीवनजी डिसोजा साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. मार्ग्रेट हॉटेलचे मालक आहेत आणि मला वाटते 4थ्या पर्वापर्यंत त्यांचा संघ खेळताना दिसला. या वेळेला ते दिसले नाहीत. पारितोषिक लावतायत. त्यांची सुद्धा मनापासून इच्छा होती की या बघूया विकेट हॅट्रिक वर इम्पॅक्ट बघितला गेला आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्यामुळेच पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या 5 गडी बाद 37 धाबा. विकेट हॅट्रिकवर होते गोलंदाज कैवल्य पाटील. रिप्ले मध्ये आपण बघूया. ओ व्हॉट अ डिसिजन, गुड डिसिजन. रिप्ले मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की हा चेंडू नेमका कुठल्या बाजूला वळत होता. धावसंख्या धावपळकर 37. स्विंग अँड मिस. या वेळेला थोडस उथळी घेणारा बॉल आणि त्याचबरोबर यस एक वॉर्निंग सुद्धा दिली जाते 1 बाउन्सची. वन बाउन्स म्हणजेच आपण जर पाहिलं तर सध्या 3.4 बॉलच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 37 धाबा.
वेहाना सुपर किंग्स टीमच्या. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय, 8 मध्ये 22 पाहिजेत. 8 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. आठ मध्ये 22 पाहिजेत. सो आता 2 बॅटर चर्चा करतायत आणि DRS ची मागणी केल्यानंतर पंच सुद्धा एक वॉर्निंग मिळेल. 1 बाउन्स. डोक्यावरून चेंडू उसळी घेतल्यानंतर गेलाय, त्यामुळेच DRS जो घेतला होता LED बॉल इथे सध्या नाही आहे, नाहीतर आम्ही तुम्हाला त्याच्यावर सुद्धा दाखवलं असतं. हे बघा, आपापल्या खेम्यामध्ये प्रत्येक जण मोबाईल घेऊनच बसत असतात. पुढचा बॉल चांगला चोप, हवे चेंडू. शतरक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात आहेत. विकेटचं पतन होतंय. वेहाना सुपर किंग्स टीमला लागलाय आणखीन एक धक्का. 6 गडी बाद, धावसंख्या 37. DRS विकेट्स वगळता चौकार षटकार हा वेळ वगळता जास्त वेळ खर्च झालाय या इनिंग मध्ये. त्यामुळेच 5व्या षटकामध्ये एक खेळाडू द ग्रेट मराठा जीवचंद्र टीमला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावाच लागेल, कारण 8:57 या मॅचला सुरुवात झाली होती. निलेश मात्रे लगेचच बघत राहिला इकडे. वेळ वगळता सर्व काही आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलंय. नवीन येणारा बॅटर लवकरात लवकर उतरावा. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. पंच ललित भोईर सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा झाल्यात 6 गडी बाद 38. तेजस पाटील, विपुल पाटील हे 2 खेळाडू आहेत. विपुल पाटील म्हटलं तर जुने जामते खेळाडू, स्कोअर ऑफ द विकेट. चांगले फटकेबाजी त्यांची आपण पूर्वी बघायचो. जागा बनवून खेळायचं होता, थोडस बॅकफुटला गेलं. कव्हर्स लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं त्यांना. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा आहेत 6 गडी बाद 38. 2 षटकांमध्ये 16 धावा खर्च केल्या. बघा, फक्त ह्या षटकात एकच धाव गेली आणि 4 सफलता मिळवून दिलेत. चांगली क्लास गोलंदाजी. आतापर्यंत वेळ जर आपण बघितला तर 9:30 वाजलेत. म्हणजेच इतर वजा करता चौकारांचा वेळ, षटकारांचा वेळ, विकेटचा वेळ, हे सर्व DRSचा वेळ वगळता तुमची 24 मिनिटं झालेत. म्हणजेच तुम्हाला आता एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. लक्षात घ्या, 6 मध्ये 21 पाहिजेत. अमन पांडे गोलंदाजी मार्गावर. हा इशारा कोणाला असं वाटेल की पॉवर प्लेच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू, असा इशारा होता. 6 मध्ये 21 पाहिजेत. 6 गडी बाद 38 धाबा. लढण्याकरता दोन्ही बॅटर तयार आहेत. तेजस पाटील तेज गतीने धाव बनवतील काय? क्षमता दाखवावी लागेल तेजसला. ते अमन पांडे आपली क्षमता दाखवत आहेत, प्रदर्शन त्यांचं ते करत आहेत. ऑफ स्टंपचा जळून जाणारा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट लाईनच्या बाहेर निघणारा बॉल आहे. त्यामुळेच मनोज परेड सरांचा इशारा आलाय. ISPLच्या ज्या काही क्वालिफाय मॅचेस असतात, सिलेक्शन मॅचेस मध्ये नेहमीच मनोज परेड यंदा सुद्धा 3ऱ्या पर्वात होतोय. स्विंग अँड मिस. चांगला आत वळणारा चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. धावसंख्या धावपळकर आहे 6 गडी बाद 39. 5 बॉल मध्ये 20 पाहिजेत.
3 मोठे फटके खेळावे लागतील तेजस पाटील आणि विपुल पाटील या दोन्ही बॅटरला मिळून, तरच हे शक्य आहे. 5 मध्ये 20 आणि असे रेकॉर्ड्स बनलेत. आत्मविश्वास जवळ आणावा लागेल बॅटरला. हो, टायमिंग प्रॉपर नव्हतं. मला वाटतं बॅट सुद्धा हलकीशी थोडीशी पुश होताना दिसले, पुढे सरकताना दिसले आणि त्यामुळेच एक धाव मिळेल बॅटरला. एका धाव्याच्या मदतीनं 6 गडी 42, 4 मध्ये 19 पाहिजे. विहाना सुपर किंग्सने सुरुवात जबरदस्त केली होती, परंतु टर्निंग पॉइंट कुणाल पाटीलची विकेट ही महत्वपूर्ण विकेट होती. अन्यथा आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करत तो रोखू शकला असता. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि चेंडू जातो बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रात. एक धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 41 वर. 41. 3 मध्ये 18. 3 षटकार. प्रेक्षक अपेक्षा करतायत, कारण चमत्कार हे नेहमीच होत आहेत क्रिकेटमध्ये. चमत्कारला आपण सुद्धा नमस्कार करत असतोय. 3 मध्ये 18 पाहिजेत. तेजस पाटील स्ट्रायकिंग कडे आहेत. JPL म्हटलं तर अनेक खेळाडूंना संधी दिली जाते, अनेक खेळाडू तयार होत आहेत. आजच्या दिवसात आपल्याला आनंदाची बातमी म्हणजेच उन्नती संजय पाटील यांनी वेस्ट झोन अंडर 17च्या मॅच मध्ये चिखलीकर ग्राउंड वाणगाव येथील त्या मैदानावर सौराष्ट्र संघाविरुद्ध 37 चेंडूंमध्ये 38 धावा बनवल्या आणि 10 षटकात 1 निर्धाव 26 धावा देत 2 गडी सुद्धा मिळवले. वुमन ॲप द मॅच म्हणून आज तिच्या नावाची चर्चा झाली. आज तिच्याकरता चांगला दिवस होता उन्नती करता. ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ मध्ये चेंडू गेलाय. एकच धाव. एकही धाव मिळणार नाही. इथे धावबाच्या स्वरूपात बॅटर परततोय, म्हणजेच 7 गडी बाद धावा धावपळकर आहेत त्या. 41. बॅटर लवकर या ना, तुम्ही आता जास्त वेळ घेताय. अमन पांडे याचं हे षटक आहे स्लॉग ओव्हर मध्ये, त्यालाच दिलंय जबाबदारी. 41 वर 7. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 18. 2 मध्ये 18. रवींद्र भोईर फलंदाजी करण्याकरता आलेत. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ रिझन मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. JPL चौकार. चौकाराच्या मदतीनं रवींद्र भोईर दमदार सुरुवात करतायत आणि कुठेतरी दाखवून देतात की स्ट्रायकिंग कडे विपुल आहेत. ओहो, विपुल ऑफ ड्राईव्ह आणि ऑन ड्राईव्ह खेळण्यामध्ये माहीर आहेत. आपण ऑक्शन मध्ये सुद्धा तो उल्लेख केला होता. अशा रीतीने या मॅचला जिंकलं द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने. 13 धाव्यांशी या मॅचला जिंकलंय. कॉंग्रॅच्युलेशन. हँडशेक करण्याकरता दोन्ही संघ समोरासमोर येतील. हस्तांदोलन करा आणि त्याच्यानंतरच मैदान सोडा. विहाना सुपर किंग्स कॅप्टन